नमस्कार मंडळी. तर आज येईल एका नवीन व्हिडिओसोबत. तर आज आम्ही बनवलं चण्याच्या पिठाचे मेथी घालून बनवलेले लाडू. तर हे बघा, आधी शेंगदाणे भाजून घेतले, त्याच्यानंतर हे पाणी उकळूक ठेवलं आणि आईनं आधी तूप टाकलं आणि त्याच्यानंतर पाणी उकळूक ठेवलं आणि पाकासाठी थोडासा पाणी घातला की कसं पाक सैल सुटता म्हणून. आणि त्याच्यात मग गूळ घातला. हे गूळ घातल्यानंतर तो पातळ म्हणजे अगदी तयार होईपर्यंत तो ढवळून घ्यायचो. वेळ लागता, थोडं स्लो गॅसवरच करायचो, फास्ट गॅसवर करायचो नाही. नंतर जळतलो फास्ट गॅसवर केलं असतं कच्चो राहतलो. आणि हे बघा सैल होईपर्यंत अगदी ढवळून घ्यायचो. ते बघा इथे आईन पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर तो ढवळून घेतला आणि व्यवस्थित कसं मग ते जे गठ्ठे असतं ते बघा परतताना पटकन ते पकडल्यामुळे थोडी पलटणार होती कढई, पण घेतलं नाईन सांभाळून. काय तर सवयच असतं. बघा एवढं पातळ झालेलो, मग तो अगदी पातळ झालो की मग त्याच्यात तूप टाकायचं. नाही बघा इथे आईन पिठामध्ये शेंगदाणे, खोबरा, तुमका जा आवडतं तर टाकून घ्यायचा. ड्रायफ्रूट्स टाकायचे, थोडे पावडर करून टाकलं तरी चालतात, अख्खे टाकलंस तरी चालतात. त्याच्यानंतर हे बघा आईन खोबरा टाकला आहे. त्याच्यानंतर ही मेथी पावडर पण टाकलं. मेथी पावडर तुमका जेवढे हवे, जेवढे कडू लागतात किंवा नाही टाकूचे तर नका टाकू, गोड लाडू करा नॉर्मल, हे टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर बघा इकडे पाक उकळत दिलेलो चांगलं, म्हणून आईन तूप घातलं आहे. तुपान कसा माणसाक रूप येतात, मग लाडूक पण येतलाच ना, मग तूप घालायचा, तुपान रूप येताला लाडूक जरा शाईन येतात, एका शाईन मारता मग तो सुद्धा, मग त्याका पण शाईन मारूक हवी ना म्हणून त्याच्यात तूप टाकलं. त्यानंतर बघा पिठामध्ये ना विसरलेली आई वेलची पावडर टाकूक, म्हणून वेलची पावडर नंतर टाकल्या आणि ते पीठ व्यवस्थित ढवळून घेतलं. आणि ढवळून घ्यायचा म्हणजे कशी खालून वर लागली की मग ते परतताना व्यवस्थित लागतं, नाही तर मग एकाच जागी लागली तर मग चव वेगळी लागत. ते बघा त्याच्यानंतर पाक उकळलो, मग त्याच्यात आईन पीठ टाकून घेतलं आणि अशी ढवळत होती. थोडा सैल वाटला पीठ म्हणून आणि 2 चमचे पीठ परत टाकला वरून, कारण मग ते लाडू मग एकदमच सैल आले तर हातात पण जाम चटके बसतात. चटके बसलेच माझ्या बऱ्यापैकी हातात वळताना लाडू, पण ते आणखीन थोडा पीठ टाकल्यामुळे जरा व्यवस्थित घट्ट पकड येईल, त्याच्यामुळे बरा पडला जरा, म्हणून आईने आणखीन वरती टाकून घेतला. आणि हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून घ्यायचा. आणि आता हे झालं मग आता गोळे करू घेऊ कवी, म्हणजे लाडू करू घेऊ कवी. हे बघा आई गरम असल्यामुळे अशा प्रकारे काढून घेतला. हे अशा आई जरा करताना व्यवस्थित अगदी आई दाबून दाबून ते हातानं करत होती व्यवस्थित, अगदी गोल हो कवी म्हणून. हे जास्त वाटला पीठ टिका म्हणून त्याने काढून टाकला, अतिच मोठं होत होतो म्हणून. ते बघा हे अशा प्रकारे मस्त असं गोल तो पटकन आईच्या हातातनं उडालो करताना गोल. हे बघा अशा व्यवस्थित अशा हातावर तुम्ही गोल करून घेतलास की ते का शाईन मस्त येता. हे बघा आई सांगत होती बघ, मी सांगितलेलं आहे ना तूप घातल्यावर रूप येता म्हणून, तर हे बघ तूप घातल्यावर रूप येला. तर मंडळी तुमका व्हिडिओ कसं वाटलं तर सांगा. आमचे लाडू तयार झाले होते. आवडलं असतं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूक विसरू नका. बाय बाय.